नमस्कार. आज आपण गंगाफळची घोटलेली भाजी बघणार आहे. आता इथं खानदेशमध्ये आहे ना घोटलेली गंगाफळची भाजी पंगतमध्ये सुद्धा केली जाते. त्यासाठी मी खानदेशी पद्धतीने ही भाजी केलेली आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी गंगाफळ घ्यायचं आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नंतर लगेचच त्याचे छान छोट्या-मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहे. आता भाजीसाठी ठेचा करून घ्यायचा आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण टाकायचं आणि ते थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर कुठून टाकायचं असेल ना तर तेही तुम्ही करू शकतात. आता भाजीला फोडणी देऊन द्यायची आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यात तेल टाकायचं. तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं, मोहरी टाकायची आणि ठेचा करून घेतलेला आता हिरवी मिरची, आलं, लसूणचा तो टाकून घ्यायचा आणि छान असा परतवून घ्यायचा आहे. 5 ते 6 मिनिटानंतर लगेचच त्यामध्ये हळद आणि गरम मसाला टाकायचा. हळद आणि गरम मसाला टाकल्यावर सुद्धा आपल्याला छान हा मसाला होऊ द्यायचा आहे. 5 ते 10 मिनिटं झाला की लगेचच त्यामध्ये चिरून ठेवलेल्या गंगाफळच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेचच त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथं झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण आपल्याला 10 ते 12 मिनिटं ठेवायचं आणि यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही. कारण गंगाफळ शिजायला वेळ अजिबात लागत नाही आणि लगेचच एका वाफमध्येच गंगाफळची भाजी शिजून जाते. आता छान 10 ते 12 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि आता गंगाफळ छान मऊसर शिजलेलं आहे चेक करून घ्यायचं आणि ठेचून घ्यायचं आहे. ठेचून झालं की लगेच त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. कारण की भाजीला तेल अजिबात सुटलेलं नव्हतं. त्यासाठी झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत भाजी आपल्याला होऊ द्यायची आहे. आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि भाजीसुद्धा तयार झालेली आहे. आता बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि खानदेशी पद्धतीने गंगाफळची घोटलेली भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.